शॅम्पूमध्ये फक्त या 2 गोष्टी मिक्स करून लावा. बघा तुमचे देखील केस 100 पटीने जास्त वाढतील. खरंच मैत्रिणींनो, मी अजिबात खोटं वगैरे काही सांगत नाहीये. कारण हा उपाय वापरून माझे देखील केस गळणं पूर्णपणे थांबलेलं आहे. केसांची लांबी झपाट्याने वाढायला लागली आणि सोबतच केसांमध्ये भरपूर सारं व्हॉल्यूम देखील दिसायला लागले. जे की तुम्ही इथं लाईव्ह व्हिडिओमध्ये बघू शकता आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. माझे केस पहिल्यांदा खूप जास्त ड्राय, फ्रीझी आणि डॅमेज दिसायचे. स्कॅल्पमध्ये घाण, डॅन्ड्रफ आणि इचिंग होती. पण हा उपाय वापरल्यामुळे माझे केस फक्त एका वॉशमध्येच एवढे जास्त सिल्की आणि शायनी झालेत की तुम्ही इथं लाईव्ह प्रूफ देखील बघू शकता. यामुळे केसांमधली सगळी घाण क्लिअर होते, डॅन्ड्रफ, इचिंग एकाच वेळी निघून जाते आणि त्यामुळे हेअर फॉल देखील झिरो होतो. त्यामुळे आपला हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. बघा तर मग मैत्रिणींनो, हा शॅम्पू हॅक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जो कोणता शॅम्पू आवडतो किंवा जो कोणता शॅम्पू तुम्ही दररोज यूज करता तो शॅम्पू इथं घ्यायचा आहे. शक्यतो लक्षात ठेवा, तुम्ही जो कोणता शॅम्पू घेताय ना तो जरा नॅचरल असायला हवा. त्याच्यामध्ये सल्फेट किंवा मग पॅराबिन्स हे बऱ्यापैकी नसायला पाहिजेत. आणि आपण काय करतो की जेव्हा आपण शॅम्पू वापरतो तेव्हा अँटी हेअरफॉल शॅम्पू किंवा मग अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू शोधत राहतो. पण त्या अगोदर ना हा घरगुती शॅम्पू हॅक नक्की ट्राय करा, जो तुमचे केस लांब, दाट आणि चमकदार बनवतो. आता याच्यानंतर आपल्याला या शॅम्पूमध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी साखर ॲड घालायची आहे. ऐकायला थोडंसं तुम्हाला विचित्र वाटेल, पण साखर आपल्या स्कॅल्पमधील घाण, डेड स्किन सेल्स आणि डॅन्ड्रफ काढून टाकते. केसांना कंडिशनिंग देते आणि केसांमध्ये मॉइश्चर लॉक करते. केसांमधील ड्रायनेस, फ्रिझीनेस कमी करून आपल्या केसांना सॉफ्ट आणि शायनी बनवते. फक्त शॅम्पू करणं आपल्या केसांसाठी अजिबात पुरेसं नसतं. त्याच अगोदर स्कॅल्पला डीप क्लीन झाला ना तर केस खूप जास्त सुंदर होतात आणि त्यामुळे या हॅकमध्ये तुम्ही साखर नक्की ॲड करा. अजिबात कसलीही शंका वगैरे घेऊ नका. माझ्यावरती विश्वास ठेवा आणि 100% तुम्ही याच्यामध्ये साखर ॲड करा. त्याच्यानंतर आता पुढचा घटक म्हणजे आपल्याला नारळाचं तेल याच्यामध्ये ॲड करायचे. जर तुम्ही नारळाचं तेल वापरत नसाल तर तुम्ही इथं आल्मंड ऑइल म्हणजे बदामाचं तेल वापरू शकता किंवा कॅस्टर ऑइल किंवा मग ऑलिव्ह ऑइल देखील वापरू शकता. बघा केसांमध्ये काय होतं, केसांच्या मुळांना पोषण भेटतं. केसांमधील जर रुखापण असेल, फ्रिझीनेस असेल तर ते दूर होतात आणि आपले केस एकदम मजबूत, दाट आणि लांब होण्यासाठी मदत होते. जर तुम्हाला स्प्लिट एंडची समस्या असेल तर ती कमी होते आणि केसांना शाईन मिळते. मित्रांनो, जर तुमचे केस शॅम्पू केल्यानंतर ड्राय होत असतील तर हा शॅम्पू जर तुम्ही वापरला ना तर केस अजिबात कोरडे वगैरे राहणार नाहीत. त्यानंतर बघा हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आता हे तुम्ही साईडला ठेवून द्या. कारण आता याच्यामध्ये आपल्याला एक अगदी महत्त्वाचा घटक ॲड करायचा आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल. याच्यामध्ये अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे डॅन्ड्रफ, इचिंग, स्कॅल्पमधील इन्फेक्शन, ड्राय आणि डॅमेज केस अशा सगळ्या समस्या दूर होतात. बघा शॅम्पूमध्ये ॲलोवेरा जेल ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला वेगळा असा कंडिशनर केसांवरती अप्लाय करण्याची अजिबात गरज वाटत नाही. कारण केस एकाच वॉशमध्ये एवढे जास्त सॉफ्ट, सिल्की आणि शायनी होतात. सोबतच हेअरफॉल कमी होतो आणि हेअर ग्रोथ वेगाने होते. जर तुमचे देखील केस ड्राय, डॅमेज आणि फ्रिझी असतील आणि गळत असतील ना तर हा उपाय तुमच्या केसांना अगदी सुंदर बनवेल. बघा त्याच्यानंतर याच्यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास एवढं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा हा हॅक बनवायला फक्त 5 मिनिटं लागतात आणि याची वापरण्याची पद्धत देखील खूप जास्त सोपी आहे. जसं की तुम्ही नॉर्मल शॅम्पू करता त्याचप्रमाणे तुम्हाला शॅम्पू करायचा आहे. केसांवरती 5 मिनिटं हलक्या हाताने मसाज करायचा, जेणेकरून काय होईल, तुमच्या केसांमधील घाण, डॅन्ड्रफ, एक्स्ट्रा ऑइल आणि इचिंग सगळं काही निघून जाईल आणि त्यानंतर आपल्याला साध्या पाण्याने केस धुवायचे आहेत. लक्षात ठेवा, अगदी गरम असं पाणी केसांवरती अजिबात अप्लाय करायचं नाही. तुम्हाला वाटत असेल तुम्ही थंड पाण्याने हेअर वॉश करू शकता किंवा मग अगदी कोमट पाण्याचा वापर करा आणि त्या पाण्याने तुम्ही हेअर वॉश करा. आठवड्यातून किमान 2 वेळा हा जो शॅम्पू हॅक आहे ना तो वापरा. कंडिशनर लावायची अजिबात गरज नाही. आता तुम्ही हेअर वॉश केल्याच्या नंतर पुढे माझ्या केसांवरती रिझल्ट देखील नक्कीच बघाल. माझे केस किती जास्त सिल्की, शायनी आणि सॉफ्ट दिसत आहेत. फक्त एका वॉशमध्ये तुम्हाला एवढा फरक दिसतो. तुम्ही हा शॅम्पू हॅक नक्की ट्राय करा. तुमचा रिझल्ट कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.